एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। विनम्र व तत्परता अशा ब्रीदवाक्याचा वापर करून बँका असंख्य नागरिकांचे खाते उघडून घेतात, नावारूपाला येतात। मात्र एकदा का बँकेचे नाव झाले की विनम्र या शब्दाचा अर्थच बदलतो। बँकेतील कर्मचारी ज्या ग्राहकांच्या ठेवी आर्थिक व्यवहारातून पगार घेतात, अशाच ग्राहकांचे ते मालक बनतात, अरेरावीची भाषा वापरतात। असाच एक अनुभव सिन्नरकरांना देखील आला। या लॉकडाऊन काळात 10 ते 2 या वेळात बँकांचे व्यवहार करता येतात। तेही फक्त पैसे भरणे अथवा काढणे असले व्यवहार होतात। त्यामुळे बँकांबाहेर गर्दी होणे अपेक्षित आहे। तालुकाभरातून नागरिक व महिला तीव्र उन्हात बँकेबाहेर गर्दी करतात, शारीरिक अंतर राखून व्यवहार चालतात। त्यामुळे थोडा उशीर होणे अपेक्षित असते। मात्र मंगळवार दिनांक 12 मे रोजी शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत जे घडले ते अपेक्षित नव्हते। या ठिकाणी देना बँकेचेही व्यवहार होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती। बँकेने वेळेनुसार 2 पर्यंत व्यवहार सुरू ठेवले व 2 नंतर बँक बंद करण्यात आली। त्यामुळे गोंधळ उडाला। नागरिकांनी गेट बंद झाल्याने सुरक्षा रक्षक जे आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते त्यांना नागरिकांचा गोंधळ ऐकू येत नसावा। त्यांनी नागरिकांना योग्य उत्तर देणे आपले कर्तव्य समजले नाही, उलट नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घातली असल्याचे असंख्य नागरिकांचे म्हणणे होते। आपण आधी ते ऐकूया। बोर्ड दिसतोय, आमचा नंबर आला, आम्हाला बोलले तुम्ही जा उद्या सकाळी 10 वाजेला। उद्या परत असं करायचं का? काल चक्कर चालू आहे, काल 10 वाजेला आलो, आज तसंच नंबर आला का आम्हाला घरी काढून द्यायचं। कसं करायचं? ते लहान पोरांना घरी सांभाळायला कोणीच नाही, लोकांच्या सवाद्यानं करून येईल। गाड्या नाही, आता कोरोनामुळे गाड्या चालू नाही, कसं करायचं? या बाई माणसांनी काय करायचं? हे कुठून कुठून लांबून येते, उत्तर सुद्धा देते नाही। ते म्हणतात 2चा टाइम आहे, बाहेर लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे? पाय पाय आलं सकाळ तुम्ही बरोबर 11 वाजता येईल तशी नंबरला किंमत नाही। मग आता ते नंबर येत आम्हाला आशा लागली, 2 वाजून गेले, त्याने केलं बंद। पाणी नाही, काय नाही, बाटल्या विकत आणायच्या, मग इकडं पाणी लागत आहे। आता उद्या परत पाय पाय येत, पाय पाय जात। आता पाय माणसाला एखाद्या बाहेर पोरसरत नसते, गाडी नसली की ना काय करायचं? मग आम्ही पाय पाय येतो, पाय पाय जातो। आता रिक्षा नाही, गाड्या नाही, बंद आहे सगळं। आम्ही रोज अवस्था अशी करून सकाळी 11:30 वाजता इथे नंबर लावला होता बँक ऑफ बडोदा मध्ये। 11:30 वाजेपासून आता 2 वाजेपर्यंत आमचा नंबर साधारणतः अजून 20 नंबर मागे असेल गेट बसणं। तेव्हा नंबर असताना या साईडला देना बँकेची लाईन होती। आमचा नंबर साधारणतः 20 नंबर मागे असताना नंबर म्हणजे मागेच होता। अचानक सिक्युरिटी आला आणि त्याने सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या। आम्ही त्याला विचारलं, ते साहेब आले, मग त्यांना म्हटलं साहेब असं कसं? ते म्हणजे तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या। म्हटलं साहेब आम्ही सकाळी 11 वाजेपासून नंबर लावलेला, म्हणून उद्या सकाळी 10 वाजता या। आता सकाळी 11:30 वाजेपासून आम्ही नंबर लावला असेल, 2 वाजेपर्यंत त्यांचे कामं होत नसतील, वरतून उरवाच्या भाषेत ते म्हणतात की तुम्ही उद्या सकाळी या। इथं मी आता सिन्नरचा ठीक आहे, बरेचसे लोक इथे म्हातारे बघा खेड्यावर आलेले आहेत, पायी आलेत, ते उद्या ते सकाळी 10 वाजता कसे येतील? आणि त्यातल्या त्यांनी 1 बाय 1 घ्यायला पाहिजे। 1 बाय 1 बंद घ्यायचा, इकडनं देना बँकेला लाईन कंप्लीट क्लोज करून घेतली आणि इकडचे तसेच उभे केले। त्यांना आम्ही विचारलं साहेब असं का करताय? म्हणून ते देना बँकेचे होते ते कंप्लीट केले। म्हटलं मग आम्ही बँक ऑफ बडोदात खातं खोललं, चूक केली का आम्ही? आणि कमीत कमी त्यांनी 1 तासभर अगोदरही सांगितलं असतं की 2 वाजेपर्यंत नंतर तुमचा नंबर लागणार नाही, तुम्ही घरी जा। ते सगळे घरी येऊन गेले असते, आम्ही वेळेसारखं कशाला उभं थांबलो असतं बाहेर? आणि इथं आल्यानंतर जो सिक्युरिटी आला तो असे डोळे बाहेर करून बोलतोय जसं का आता आम्हाला खाणारच आहे का तो? पण बाहेर सुद्धा कोणी येत नाही। कमीत कमी त्यांनी सांगितलं कुठे सूचना दिली असते बाहेर, 2 नंतर तुमचा नंबर लागणार नाही, घरी जातो माणूस, कुठंच काही नाही आहे। इथे नंबर येतो माणूस सांगितलं डायरेक्टली तुम्ही जा घरी, कशाबद्दल माझ्यापर्यंत हँडल होत नाही, म्हणजे कसे काम करत असतील मध्ये ते। त्यानंतर एसएन न्यूजचे प्रतिनिधी या ठिकाणी जाऊन निदान बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांचे समाधान करावे अशी आशा व्यक्त केली, तरी देखील मुजोरपणाचे लक्षण दाखवणाऱ्या शाखा व्यवस्थापकाने कुणाच्याही विनंतीला दाद न देता रिकाम्या खुर्च्या गरम करताना दिसले। गोंधळ वाढला। बँकेचे गेट व दरवाजा यांच्यात अंतर असल्याने गोंधळ अधिक वाढला व शेवटी सिन्नर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली।
त्यावेळी मुजोर व्यवस्थापकाचे पक्के असलेले गणित समोर आले. त्यांच्या म्हणण्यानुसार देना बँक व बडोदा बँकेचे 200 ग्राहकांची सेवा पूर्ण करण्यात आली आणि त्यांना केवळ बडोदा बँकेच्या किती ग्राहकांना सेवा दिली असे विचारला असता त्यांनी समान 150 ग्राहकांचा आकडा सांगितला. आता हे गणित व्यवस्थापकाने नीट जुळवून द्यावे. तेव्हा नंबर लागला म्हणजे नंबर आहे म्हणजे काळजीत पण दिसा असेल तो सिक्युरिटी आला इकडचे 25 नंबर घेतले त्याने आणि आमचा नंबर आज आम्ही उभे राहिलो एक देना बँकेचे सगळे क्लोज करून टाकले. घेतले सोबत नका उभे राहू 2 वाजले त्याचे म्हणे रात्री मी सकाळी 10 वाजता या 2 मिनिटं फोन तुम्ही सांगायला पाहिजे हा माणूस आला असे डोळे फाडून जाते आम्हाला खाणार नाही काय तुम्ही साहेबांना काय बोलत बाहेर म्हणून आमचा हक्क आहे बोलायचा तुम्ही नका बोलू साहेब बोलतील सकाळपासून आम्ही आज उत्तर काल पण साहेब असंच केलंय ना. काल पण सकाळी आलेले लोक दुपारी 2 वाजता काढून दिले घरी. आज पण किती आज किती कस्टमरचे काय जवळजवळ 200 झालेले दोन्ही मिळून 200च्या वरती झाले. जवळजवळ 200 झालेले दोन्ही मिळून 200च्या वरती झाले. जवळजवळ 200 झालेले दोन्ही मिळून 200च्या वरती झाले. देण्याचा विषय सोडून द्या इकडचं फक्त बडोदा बँकेचं इकडे सुद्धा झालेले सर 150च्या वरती कस्टमर सुद्धा झालेले सर 150च्या वरती कस्टमर सुद्धा झालेले सर 150च्या वरती कस्टमर 150-200च्या आसपास झाले 150-200च्या आसपास झाले 150-200च्या आसपास झाले. अच्छा ते जे आहे आम्ही जे ट्रान्सफर घेऊ शकतो ते रेग्युलर याच्यावरती घेऊन टाकतो. बरं मग आता दुपारनंतर काम बंद आहे का झालं सर 2 पर्यंतच आहे ऑर्डर त्यानुसार केलेलं आहे. बरं ठीक आहे मग 2 पासून तरी 2:15 पर्यंतही घेतलेत आम्ही मध्ये. बरं आता हे जे आजचे आहे ना आजचे जे लोक आहे ना यांना काहीतरी तुम्ही रिसिप्ट देऊन टाका उद्या सगळ्यांचा आता तुम्ही बरं का हो, तुम्हाला आता चिठ्ठी मारून देतील उद्या तुमचा पहिला नंबर ओके. एवढे होऊनही सकाळी 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत उपाशीपोटी उभ्या असणाऱ्या ग्राहकांना किरकोळ व्यवहारासाठी 2 दिवस वाया गेले असून निदान ग्राहक हा देव असतो. त्यांच्या व्यवहारातूनच सर्व बँक कर्मचाऱ्यांची रोजीरोटी चालते. याचा विचार करून का होईना तशी वागणूक ग्राहकांना मिळावी इतकीच माफक अपेक्षा असून कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा हक्क देखील ग्राहकांना असतो. याचा विचार होऊन बँकेतील सुरक्षा रक्षकाला देखील प्रशिक्षणाची गरज आहे हे यातून पुढे येत आहे. SN न्यूज साठी अक्षय गायकवाड.